मित्रांनो, वॉरेन बफेट असं म्हणतात की लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगसाठी इंडेक्स फंड योग्य असतात. पण ते असं का म्हणतात तेच आज आपण जाणून घेणार आहोत. तर इंडेक्स फंड म्हणजे काय, इंडेक्स फंडमध्ये चार्जेस किती घेतले जातात, इंडेक्स फंड आणि एक टिपिकल म्युच्युअल फंडमध्ये फरक काय असतो, इंडेक्स फंड काम कसा करतो, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत राहा. आता इंडेक्स फंडमधला पहिला शब्द इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजूया. जसं की निफ्टी 50 हा एक स्वतःहून इंडेक्स तयार होतो. निफ्टी 50 म्हणजे काय तर भारतातल्या टॉप 50 कंपन्या ज्या NSE वरती लिस्टेड आहेत. NSE म्हणजे काय तर नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज. म्हणजे ह्या टॉप 50 कंपन्या मिळून काय होतो, निफ्टी तयार होतो. मग ह्या 50 कंपन्यांची जी प्राइस मुवमेंट असते, जी हालचाल असते, जे काय असेल प्राइस मुवमेंट असते, ती कशावरून समजते, ह्या निफ्टीवरून समजते. आता तुम्ही ऐकलं असेल की निफ्टी 50 कोसळली, निफ्टी 50चे प्राइस वाढले, हे कशावरून समजतं, तर ह्या निफ्टीवरून समजतं. मग हा स्वतःहून काय झाला, एक इंडेक्स तयार झाला. मग तसंच इथे सेन्सेक्स पण असतो. सेन्सेक्स म्हणजे काय तर भारतातल्या टॉप 30 कंपन्या ज्या BSE वरती लिस्टेड आहेत. NSE आणि BSE हे स्टॉक्स एक्सचेंजेस तुम्हाला माहितीच असणार. मग BSE वरती बॉम्बे स्टॉक्स एक्सचेंजवर ह्या 30 कंपन्या लिस्टेड असतात. ह्या 30 कंपन्या मिळूनच हा सेन्सेक्स तयार होतो. मग हा एक इंडेक्स तयार होतो. यानंतर बँक निफ्टी पण हा पण एक इंडेक्सच आहे. यानंतर निफ्टी नेक्स्ट 50 म्हणजे ज्या टॉप कंपन्या सोडून बाकीच्या ज्या 50 कंपन्या आहेत त्यांना म्हणजे तो एक इंडेक्स तयार होतो. यानंतर S&P 100 म्हणजे ज्या टॉप 100 कंपन्या आहेत त्या मिळून हा इंडेक्स एक तयार होतो. मग हे इंडेक्स झाले. मग सेक्टरल इंडायसेस पण असतात, जे विशिष्ट सेक्टरला ट्रॅक करतात, ते सेक्टरल इंडायसेस पण असतात. मग हे झाले इंडेक्स. मग जर का एखादा फंड जर का ह्या इंडेक्समध्ये गुंतवणूक करत असेल तर त्यालाच इंडेक्स फंड असं म्हटलं जातं. आता समजा जर एखादा फंड ह्या निफ्टी 50मध्ये गुंतवणूक करत असेल तर तो निफ्टी 50मध्येच तुमचा पैसा लागतो. तो सेन्सेक्समध्ये नाही लागत, तो बँक निफ्टीमध्ये नाही लागत. तो इंडेक्स एक विशिष्ट इंडेक्समध्येच तो तुमचा पैसा गुंतवला जातो. तो बाकीच्या कंपन्यांमध्ये, बाकीच्या इंडेक्समध्ये तुमचा पैसा गुंतवला नाही जात. आता म्युच्युअल फंडमध्ये काय होतं की तुमचा पैसा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, वेगवेगळ्या स्टॉकमध्ये गुंतवला जातो. पण इथे असं होत नाही. जर तुमचा पैसा सेन्सेक्समध्ये लागत असेल तर भारताच्या 30 कंपन्यांमध्येच तुमचा पैसा लागतो, बाजूच्या कंपन्यांमध्ये तुमचा पैसा नाही लागत. तर ही चांगली गोष्ट सुद्धा आहे, कारण जर तुमचा पैसा जर टॉप 50 कंपन्यांमध्ये, टॉप 30 कंपन्यांमध्ये लागत असेल तर तुमची रिस्क सुद्धा थोडीशी कमी असते, कारण त्या टॉपमध्ये असतात म्हणूनच त्या 50मध्ये असतात, टॉप 30मध्ये असतात. त्या थोड्याशा जरी त्यांचे परफॉर्मन्स खराब झाले, त्या रिटर्न जरी थोड्याशा कमी दिल्या तर त्या 50मधून आउट सुद्धा होऊ शकतात. त्यासाठी त्यांना चांगला परफॉर्मन्स करावाच लागतो, चांगले त्यांना रिटर्न्स द्यावेच लागतात. आता आपण बघूया की इंडेक्स फंड काम कसा करतो. जसं की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टर्सकडून पैसा जमा केला जातो, तसाच इंडेक्स फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्टर्सकडून पैसा जमा केला जातो. मग एखाद्या फंडला जर का ह्या इंडेक्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर तो काय करतो, ह्या इंडेक्समध्ये जेवढे स्टॉक्स आहेत त्या स्टॉक्समधले ज्या स्टॉक्सचे जेवढी वेटेजेस आहेत तेवढे स्टॉक्स तो काय करतो, फंड खरेदी करतो. आता समजा जसं की निफ्टीमध्ये 4 स्टॉक्स आहेत, मग त्यामधला एक स्टॉक्स प्रदर्शित करत असेल की त्याची 40% वेटेजेस आहे, म्हणजे हा काय झाला, स्टॉक ए झाला. मग बीची 30% आहे, सीची 20% आणि डीची 10%. मग हे जे वेटेजेस झाले, मग ह्या वेटेजेसच्या हिशोबाने तो फंड मॅनेजर काय करतो, हे ABCD स्टॉक्स खरेदी करतो. तसंच तो सेन्सेक्समधला सुद्धा खरेदी करतो, बँक निफ्टीमधला पण खरेदी करतो आणि निफ्टी नेक्स्ट 50मधला सुद्धा तो खरेदी करतो. जेवढे स्टॉक्स असतील तेवढ्या स्टॉक्सचे जेवढे वेटेजेस असतील तेवढे स्टॉक्स तो फंड मॅनेजर खरेदी करतो. आता माझी भाषा तुम्हाला थोडीशी वेगळी वाटू शकते, खास करून महाराष्ट्रीयन लोकांना, कारण मी बेळगाव जिल्ह्यातून येतो. आमच्या बेळगाव जिल्ह्यामध्ये जो खानापूर तालुका आहे तिथे थोडीशी अशी भाषा बोलली जाते. त्यासाठी थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न करा. पुण्या मुंबई एवढी शुद्ध मराठी भाषा आपल्याला नाही जमत. शुद्ध आणि अशुद्ध असं काहीच नसतं. मुळात शुद्ध ही संकल्पनाच खूप फालतू आहे. भाषेचा हेतू हा शुद्ध ठरवणं असा नसतो, तर संवाद साधणं असा असतो. आणि तसंही भारताच्या संविधानामध्ये अनुच्छेद 29 मध्ये सांगितलेलंच आहे की तुमचा धर्म, तुमची जात, तुमची भाषा, तुमची वेशभूषा, तुमची लिपी जपून ठेवण्याचा अधिकार तुम्हाला संविधानानं दिलेला आहे. त्यासाठी भाषा बदलण्याचा विचार किंवा एवढी शुद्ध मराठी भाषा मला जमेल असं मला तरी वाटत नाही. त्यासाठी थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपण बघूया की एक टिपिकल म्युच्युअल फंड आणि इंडेक्स फंडमध्ये काय फरक असतो. जसं की म्युच्युअल फंडमध्ये पैसा संग्रहित केला जातो इन्व्हेस्टर्सकडून, तसा इंडेक्स फंडमध्ये सुद्धा पैसा संग्रहित केला जातो इन्व्हेस्टर्सकडून. मग इथे जो फंड मॅनेजर आहे तो फंड मॅनेजर काय करतो, स्टॉक्स खरेदी करतो, विकत राहतो. म्हणजे रिबॅलन्सिंग इथं चालतच राहतं, काही ना काही ॲक्टिव्हिटी होतच राहतात. त्याला कायम सतत ॲक्टिव्ह राहावं लागतं मार्केटमध्ये. म्हणजेच इथं काय होतं की ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ इन्व्हेस्टिंग होते, म्हणजे काही ना काही ॲक्टिव्हिटी होत राहतात, काही ना काही हालचाल होत राहतात. पण इथे मात्र जो फंड मॅनेजर असतो त्याला काही ॲक्टिव्हिटी नसते, काहीच नसते. तो एक ब्लाइंडली एखाद्या इंडेक्सला तो फॉलो करत असतो. मग इथे सगळ्यात मोठा फरक येतो तो आहे एक्सपेन्स रेशिओचा. आता इथे
जो फंड मॅनेजर आहे त्याला कायम ॲक्टिव्ह राहावं लागतं, मार्केटमध्ये काही ना काही ॲक्टिव्हिटी होतच राहतात, ह्याला कायम स्टॉक्स खरेदी करणं विकावं हे त्याचं काम चालूच राहतं। जो फंड हाऊस असतो त्याला कायम रिसर्च करावी लागते, एक टीम मेंटेन होते, म्हणजेच इथे एक्सपेन्स रेशिओ थोडा जास्त घेतला जातो, 1%, 1.5% किंवा कधी कधी 2% पण तुमच्याकडून एक्सपेन्स रेशिओ चार्ज केला जातो। पण इंडेक्स फंडमध्ये काय होतं की ही ॲक्टिव्हिटी इथे काहीच इन्व्हॉल्व नसते, इथे एक्सपेन्स रेशिओ एकदम कमीत कमी असतो, एकदम मायनर्स आहे, एकदम कमीत कमी तुमच्याकडून एक्सपेन्स रेशिओ घेतला जातो। तो किती घेतला जातो? 1 ते 0.3%, एकदम कमीत कमी तुमच्याकडून एक्सपेन्स रेशिओ इथे चार्ज केला जातो। मग प्रश्न हा येतो की म्युच्युअल फंड सोडून इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट काय करावी? पहिलं कारण हेच आहे की लो चार्जेस, म्हणजे तुमच्याकडून एक्सपेन्स रेशिओ एकदम कमीत कमी घेतला। आता समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला कमीत कमी 1% तरी एक्सपेन्स रेशिओ द्यावा लागतो, पण इथे जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुमच्याकडून छोटासा कमीत कमी तुमच्याकडून एक्सपेन्स रेशिओ घेतला जातो। मग जो 1% तुम्ही इथे घालवताय तो 1% तुम्ही इथे सेव्ह करू शकता। आता तुम्ही म्हणणार की 1%मुळे काय फरक पडू शकतो? फरक पडू शकतो, खूप जास्त फरक पडू शकतो। जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमच्या अमाऊंटमध्ये बराच फरक पडलेला दिसेल। जर तुम्ही 1% इथं सेव्ह करत असाल तर तुमची रक्कम जास्त वाढलेली दिसेल, तुमची रक्कम मोठी झालेली दिसेल। त्यासाठीच म्युच्युअल फंड असो किंवा इंडेक्स फंड असो, एक्सपेन्स रेशिओ कमीत कमी असला पाहिजेत। यामुळेच हे इंडेक्स फंड म्युच्युअल फंडला बीट करतात। आणि वॉरेन बफेट पण असं म्हणतात की जो नो नथिंग इन्व्हेस्टर्स आहे, म्हणजे ते ज्याला जास्त डोकं वापरता येत नसेल की कोणत्या फंडमध्ये गुंतवणूक करावी, कोणते फंड निवडावेत, तर त्याने सिंपल एखाद्या इंडेक्स फंडला फॉलो करावं, इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करावी। पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही म्युच्युअल फंड सोडून इंडेक्स फंडमध्येच गुंतवणूक केली पाहिजेत। जर एखादा म्युच्युअल फंड रिस्क कमी घेऊन जास्त रिटर्न देत असेल आणि एक्सपेन्स रेशिओ कमी घेत असेल तर तो म्युच्युअल फंडसुद्धा या इंडेक्स फंडला बीट करतो। तर त्यासाठीच थोडंसं ॲनालिसिस करा, हे फंड चांगले आहेत, हे फंड पण चांगले आहेत, कोणतेही फंड घेऊन तुम्ही थोडंसं ॲनालिसिस करून एखादा फंड बघून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता। यानंतर इथे आणखी एक फरक येतो। फरक काय येतो की जेव्हा म्युच्युअल फंडचे रिटर्न्स दाखवले जातात तेव्हा इथे डिव्हिडंड ॲड केले जातात, आणि जेव्हा इंडेक्स फंडचे रिटर्न्स दाखवले जातात इथे डिव्हिडंड ॲड केले जात नाहीत। तर हा एक इथे फरक येतो। यानंतर काही जणांना असा प्रश्न पडतो की इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाउंटची गरज लागते का? तर तुम्हाला डीमॅट अकाउंटची गरज लागत नाही। जसं तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करता तसंच तुम्ही इंडेक्स फंडमध्ये सुद्धा तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकता। जे म्युच्युअल फंडचे ॲप आहेत त्या ॲपवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकता। आता तुम्ही कॉइन बाय झिरोदावरून करू शकता, यानंतर पेटीएम मनी ॲपवरून करू शकता, ग्रो ॲपवरून करू शकता। तर तुम्हाला डीमॅट अकाउंटची गरज लागत नाही, तरीसुद्धा तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करा, कारण इथे ETF म्हणून एक प्रोडक्ट येतं। आता काही जणांना माहिती असेल ETF जसे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करतात तसे ETF सुद्धा मार्केटमध्ये ट्रेड करतात। मग ह्या इंडेक्स फंडपेक्षा तुम्हाला इथे जास्त चांगले ऑप्शन मिळतात, इन्व्हेस्टमेंट चांगली असते। असं समजा की स्टॉकमध्ये तुमचा पैसा झिरोसुद्धा होऊ शकतो, पण ETF मध्ये मात्र तुमचा पैसा जास्त वाढू शकतो। असं समजा की इथे एकदम कमीत कमी रिस्क आहे, एकदम शून्य रिस्क आहे। जर तुम्ही लॉंग टर्मसाठी ETF मध्ये गुंतवणूक करत असाल तर रिटर्न्स खतरनाक मिळतात, त्यासाठी ETF मध्ये गुंतवणूक ही सुद्धा चांगली असते, रिस्कसुद्धा कमी असते, कारण तुमचा पैसा इंडेक्समध्येच लावला जातो। बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ETF म्हणजे काय। तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पाहत राहा स्टुडिओ 24। भेटूया लवकरच।